तर बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा वर्धामध्ये दाखल झालाय। आज पुन्हा ट्रॅक्टर मोर्चा नागपूरकडे कूच करेल। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला बच्चू कडू जाणार नाहीत। या संदर्भात खरं तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। आपण जर पाहिलं तर बच्चू कडू कार्यकर्त्यांसमेत जे आहे बेसन भाकर या ठिकाणचा आस्वाद घेत आपण जर पाहिलं तर अगदी सर्वसामान्य वर्गाने कुठलाही लवाजमा न करता जे आहे बच्चू कडू या ठिकाणी जेवण करताय। हा शेवटच्या कार्यकर्त्याचाच खरं तर गर्दी आहे। पहिल्या फळीतले कार्यकर्ते किंवा ते फार काय होतंय का त्यांना फार अडचणी निर्माण होत दिवसेंदिवस। स्वतः वर्गणी केली, स्वतः चटणी भाकर सगळं त्यांनी आणले, स्वतःच ट्रॅक्टर आणला, स्वतः डिझेल भरलं आणि एवढा मोठा प्रवास करत करत आम्ही इथपर्यंत आलो आहे। कारण ही विचाराची लढाई आहे, ही काही अशी उल्हाडबाजी नाही आहे। कष्टकऱ्यांना ही लढायला पाहिजे होतं। 75 वर्षानंतर ज्याला पाय नाही त्याच्यासाठी आंदोलन करावं लागतं, शेतकऱ्यासाठी आंदोलन करावं लागतं। काय हे स्वप्न पाहिलं होतं आपण? स्वातंत्र्यानंतर एकदा इंग्रजांना हकलासाठी सामान्य माणसानंच लढाई उभी केली आणि आता स्वातंत्र्यात आम्हाला न्याय भेटावं त्याच्यासाठी लढाई उभी करावं लागतं। याच्यासारखं काय दुर्दैव आहे? आता बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा वर्धामध्ये दाखल झालाय। आज पुन्हा ट्रॅक्टर मोर्चा नागपूरकडे कूच करणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले जात आहेत। सूरज, आज बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी बैठकीचं आयोजन केलेलं आहे। सूरज, नक्कीच मेघना, आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या बेलोरा गावापासून जे आहे बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झालेली होती। काल जर पाहिलं तर रात्री उशिरा जे आहे वर्धा जिल्ह्यातील सुकडी गावामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी म्हणजे तब्बल 12.5 तास 11.5 तासाचा प्रवास करून जे आहे बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवत जे या ठिकाणी सुकडी गावामध्ये या ठिकाणी दाखल झालेले होते। पण जर पाहिलं तर ठिकठिकाणी बच्चू कडूंचं या ठिकाणी स्वागत सुद्धा या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आणि शेतकरी असतील, शेतमजूर असतील, दिव्यांग असतील, मच्छीमारांच्या वतीने करण्यात आलेलं होतं। जर पाहिलं तर या ठिकाणी आज जे बच्चू कडूंचा मोर्चा आहे तो एल्गार मोर्चा जो आहे नागपूरच्या दिशेने धडकणार, म्हणजे नागपूरला त्यांची 4:30 वाजता जे आहे महाएल्गार सभा, या सभेला जर पाहिलं तर या ठिकाणी अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील, रविकांत तुपकर असतील, महादेव जानकर असतील हे उपस्थित राहणार आहे। तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी बच्चू कडू यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आलेला होता की 28 तारखेला तुमच्यासोबत मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि 38 खात्याचे सचिव असतील यांच्यासोबत बैठक लावू असं आश्वासन बच्चू कडूंना दिलेलं होतं। मात्र काल जर आपण पाहिलं तर काल उशिरा बच्चू कडूंशी आपण संवाद साधला, त्यावेळेस बच्चू कडूंनी स्पष्टपणे बैठकीला जाण्यास नकार दिलेला आहे। लाखो कार्यकर्ते माझ्यासोबत अमरावतीपासून संपूर्ण राज्यभरातून वर्धा जिल्ह्यात आणि नागपूरमध्ये आलेले आहे। या कार्यकर्त्यांनी मी वाऱ्यावर सोडणार नाही। मी जर मुंबईला जर गेलो तर इथं जर कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा प्रश्न जर निर्माण झाला तर आंदोलन जर हाताबाहेर जर गेलं तर इथं कोणी सांभाळू शकणार नाही। त्यामुळे सरकारच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी आंदोलनस्थळी यावं आणि जे काही आमच्या मागण्या आहेत त्या लिखित स्वरूपात आणि मंजूर त्याचा जो अधिसूचना आणि GR जो काढावा अशी जी मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला बच्चू कडू जे मुंबई मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री लावलेल्या बैठकीमध्ये बच्चू कडू जाणार नाही हे मात्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर आता 8 ते 8:30 वाजताच्या दरम्यान जर पाहिलं तर बच्चू कडूचा पुन्हा एकदा जो आहे नागपूरच्या दिशेने ट्रॅक्टर मोर्चाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। जर पाहिलं तर 200 पेक्षा जास्त जे ट्रॅक्टर आहे अमरावती जिल्ह्यातून या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून जर पाहिलं तर वर्धा आणि नागपूरमध्ये शेतकरी या ठिकाणी जाणार आहे। त्यामुळे दुपारच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर वर्धा शहरात आणि नागपूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर जर हा मोर्चा जर गेला तर या ठिकाणी मोठी वाहतुकीची कोंडी होऊ शकते। त्यामुळे पोलिसांसमोर देखील मोठं आव्हान या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे कशा प्रकारे पोलीस या ठिकाणी तोडगा काढतं। दुसरीकडे बच्चू कडू यांनी सरकारला आवाहन केलं आहे की या ठिकाणी सरकारचं प्रतिनिधी म्हणून कोणीतरी आम्हाला यावं आणि आमच्या ज्या मागण्या ऐकून घ्यावा। मात्र सरकारचा खरंच प्रतिनिधी या ठिकाणी बच्चू कडूंच्या मागण्या ऐकण्यासाठी किंवा काही चर्चेसाठी काही या ठिकाणी आंदोलनस्थळी वर्धामध्ये येतं काय हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। मेघना, निश्चित धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।